29 ऑगस्टला उघडं करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून सगळं 29 ऑगस्टला उघडं करणार. पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे. आपल्या बाजूनं बोलणारा, आपल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलणारा ते लोकसभेचं झालं गेलं. आम्ही बोललेला विषय मांडणार, लेखी देणार, मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार. आणि आता ह्यावेळेस आम्ही नाव घेणार, मग तो कोणचे, महायुती असो, महाविकास आघाडी असो, त्याला. आणि काय आमची बी तयारी करणार आहे, म्हणजे नुसतं अवलंबून नको. अभियान राबवणार आहेत ना, जाऊन ते दरेकर साहेबले साठाक्या सोडी तुमकडे. मला टाईम नाही त्या साठाक्या ऐकायला. ते काय मोकळे येतात, ते मक्कार माणसासारखा खेळ आहे त्यांचा. जाऊन ते साठाक्या सोडून ते पुढे ऐकून कंटाळा आलाय मला. आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की आपले सुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबाच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत. उत्तर द्यायला लांब होतो ते, तिकडे आम्ही इकडे जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं. आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं. ती इकडे टेबल कशी, आपण इकडे टेबल कशी, मजा येते त्याच्यात. त्यासाठी ती तयारी चालू आहे. मग लोक तिथं पाठवू, जवळचं जवळ उत्तर देते बिचारी. ती हिंती कोण, आम्ही कोण, ती हिंती कोण. ते आता ते मीच माझ्या कामात लागलो. मी आता ध्येय ठेवलेलं, यांना उत्तरच नाही द्यायची. जवळ मला सहन होतो आणि मग बघतो. लई चॅडून करायला लागलेत मग बघतो. पण चला जाऊन दे, त्यांना सोडून देऊ. आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही. हां, हे मी पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो, निलेश साहेबाला, की त्यांना सांगावं. मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही. त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. हां, मी बोलत असतो परत मग. कारण काय असतं, काही मित्रत्व किंवा काही जात, त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत. त्यामुळं त्यांनी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचं, तो ऐकत असतो मी नसतो ऐकत. मग माझा एकदा पट्टा तुटला ना, मग ते गिरणीचा पट्टा तुटल्याने खेळ असतो आपला. की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते. आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल. नसतं मग मला नाविलाज असतो बोलावं लागेल असं आहे. आणि यांना बाकी त्याला तर काहीच नाही. यांना जे अभियान करायचं आहे ना, त्यांना करू द्या. आणि मराठा समाजाच्या लक्षात आले, फडणवीस साहेबांनी अभियान राबत सांगितलं आहे 2-4 जणांना. हे जितकं करतील तितका पेटून समाज उठणार आहे, तितक्या टाकतील. बघा तुम्ही, हे जितके छगन भुजबळला बळ देणार आहे तितके मराठी इकडं पेटून उठणार. कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठींच्या लेकराचा आहे. इथं माझ्या जातीचा आहे, माझ्या जातीच्या पोरांचा आहे. पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत, पोरं रडतीयेत. इतके हाल आणि वेदना आम्हाला. तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागला. आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले, आम्हीच मराठ्यांनी. आणि आता तुम्हीच बोलायला. आता कळून मग तुम्हाला मराठ्याच्या विरोधात बोलल्यावर काय होतं. त्यामुळे त्यांना उत्तरच देत नाही मी आता. त्यांना मला अभियान राबेव, कर बदनाम, आमचे फोड्यो, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव. काय तू जेवढं करशील, मला जेवढं फडणवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे. हां, माझं समाजात लक्षात आले. मनोज जरांगे यांनी घेरायचं काम सुरू केलं. एकीकडून छगन भुजबळनी, त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे. आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे, म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू, जे भाजपाचेच आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब साथ आहे. याला सुद्धा फडणवीस साहेब साथ. कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते. हां, कारण शेवटी फिटरला किंमत असते. गाडी नीट करणारा गाडी घेऊन काय करतो. फिटरने जरी एखादा बोट ढिला ठेवला काय झालं, कार्यक्रमाची चाकाचा त्यांना मागचे माग जोगायचं. त्यांना का म्हणलं मी विश्वास, मी का पण मी का म्हणलो आहे. आणि केव्हा म्हणलो मी यांच्यावर शिंदे या फडणवीस साहेबांवरती किती बाऱ्या म्हणलो मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय. तुम्ही आमचं ठरलेलं द्या, हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. किती मोठं वाक्य आहे साहेब. पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत. आणि मग हे असले बिलिंदर लोक मध्ये पाठीतच बोलायला. हे साठाक्या सोडीच्यात पुढ्या बसल्या पुढे बसते. ते पहिल्या नाही का जनाराकडे गेल्यावर नळीवर बसतो माणूस, त्यांना असं गोट्या आणतो बोटाने. हे उघड ते साठाके सोडून का म्हण धामाचे, हे कुंकडून आणले तर कुंकडून नाही. त्यांच्यामुळे भाजपचा बोट व्हायला लागलं ना. विनाकारण त्या फडणवीस साहेबवर रोज जायला लागला ना. हे मी समजून सांगतोय. ते वेगळाच अर्थ घेतात. त्यांनी बोलायचं पाहिजे, सांगितलं पाहिजे की असं आहे, समाजासाठी आम्ही तसं करायला लागलो तिथं.
मला खाली सांगता येतं. काय सांगू बरं फडणवीस साहेबांनी केलं. मग काल फडणवीस साहेब काय म्हणले माहिती आहे, माझ्या आई बहिणीवर बोलले, म्हणले का नाही? म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब. चिंताडे झाल्यात. तुम्हाला आत्ता दाखव दवाखान्यात, मला वाटतं हॉस्पिटलला इथं संभाजीनगरच्या, मी थोड्या वेळात माहिती घेतो आणि सांगतो. त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले, ज्याच्या पायात गुळी घुसली तो पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा. साहेब आमच्या बी आई बहिणीचे त्या दिवशी कंपाळाची कुंकू पुसायची वेळ आली. ती ओक्साबोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली. हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी. तुम्ही काय बोललात, काय बोललात तुम्ही? हे पोलीस मग येत माझ्याच पोलीस आला. पोलीस आहेत तुमचे. एक माता माऊली काय आणि महाराष्ट्रातले माता माऊली काय सगळी तुमचे आहेत, कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं. असं नाही ना बोलायचं तुम्ही. मग नाही ना बोलायचं तुम्ही असं. केस मागे घेऊन म्हणून आता उद्याच्या 29 तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केसी घ्यायचे मागे, त्या सुद्धा तुम्हाला दया नाही की त्या अंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत, किती मार लागले, त्यांच्यावरच केसी झाल्यात, त्या सुद्धा मागे घ्या ना. काय बोलता तुम्ही मीडियात? तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.